नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. 2025 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षा ज्यामध्ये असेल तलाठी भरती असेल, मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल व इतर सरळ सेवेच्या विविध परीक्षा ह्या होत असतात आणि ज्या की आत्ता 2025 मध्ये देखील आगामी या पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला ह्या परीक्षा आणि त्याचं शेड्यूल येऊ शकतं. सो म्हणजे TCS पॅटर्न नुसार आपण देखील त्याच्या तयारीला सुरुवात करायची आणि टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्याला विविध विषयांचे लेक्चर्स अवेलेबल आहेत आणि नवीन नवीन विशेष गोष्टी आम्ही ह्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, ज्यामध्ये मराठी विषय असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल, अशा विविध विषयांचे एक्सपर्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज घेऊन आलो आहोत. तर विद्यार्थी मित्रो, आपण देखील नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचप्रमाणे टेलिग्राम वरती देखील व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला इतर इन्फॉर्मेशन त्या माध्यमातून तिथे मिळेल. तर चला तर मग विद्यार्थी मित्र, आपण जाऊयात पुढे. आजचे जे काही प्रश्न असतील ते आपण अभ्यासणार आहोत. आजचा पहिला प्रश्न आपण अभ्यासूयात सामान्य ज्ञान या घटकातला. भारतीय राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे किंवा भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे, असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारला गेलाय. नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. ऑप्शन मध्ये ए दिलंय शेकरू, बी हत्ती, सी वाघ, डी मध्ये एक शिंगी गेंडा असेल. सो याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे वाघ, टायगर, भारताचा राष्ट्रीय प्राणी. आता भारत सरकारने 1972 मध्ये राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघाला घोषित केला. वाघ ह्यास घोषणा झाली वाघ या प्राण्याची. आणि पुढे 1973 पासून भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात देखील करण्यात आली. सो म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आहे वाघ असेल, जो भारताचा राष्ट्रीय जीव आहे. म्हणून राष्ट्रीय चिन्ह आपल्याला अभ्यासावे लागतील, जे आपल्याला ॲज अ मॅच द पेअर मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एकेरी असेल. मग जसं हा प्रश्न राष्ट्रीय प्राणी म्हणून विचारलाय, तर राष्ट्रीय पक्षी म्हणून विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय वृक्ष म्हणून देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर वृक्ष आहे जसं की वड, पक्षी असेल तर मोर. तर इतर देखील मानचिन्ह ही देशाची आहेत राष्ट्रीय पातळीवर, आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील ही मानांकन काही राज्य प्राणी असेल, राज्य पक्षी असेल, फूल असेल, त्यानंतर बटरफ्लाय. सो असे वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. तर याचं उत्तर आहे वाघ. चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा बघूयात आपण. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली, असं आपल्याला प्रश्न विचारला गेलाय. सो इथं दिलंय समुद्रगुप्त असेल ए मध्ये, बी कुमारगुप्त असेल, सी चंद्रगुप्त मौर्य असेल, त्यानंतर डी दिलंय यापैकी नाही. सो याचं जे उत्तर आहे क्रमांक 2 कुमारगुप्त यांनी. आता जसं की हे जर आपण बघितलं की नालंदा विश्वविद्यालय हे आपल्या भारतामध्ये बिहार राज्यात आहे, की जिथे विविध शिक्षण हे दिलं जातं, ज्यापैकी एकूण व्याकरणाचं असेल, इतर महत्वाचे इतर विविध क्षेत्रातील शिक्षण असतील, की जी त्या ठिकाणी ह्या विद्यापीठाच्या द्वारे दिली जातात. असे अनेक विद्यापीठ आपल्या भारतामध्ये. सो त्यातलंच हे एक जुन्या काळातलं जे विद्यापीठ आहे, ओल्ड असं एक कुमारगुप्त. आणि म्हणून बघा, शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया जर रोवला गेला असेल तर ते इसवी 500 असेल आणि त्या पुढच्या दशकात असेल, आणि मग मध्ययुगीन भारत असेल अथवा त्याचद्वारे आधुनिक भारतामध्ये असेल. सो म्हणून ह्याचं जे उत्तर आहे 2 बी कुमारगुप्त. पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. पुढचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी पानांमध्ये लीव्हच्या संदर्भातला क्वेश्चन दिलाय. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असतं, असा प्रश्न दिलाय. ए हेलियम, बी ऑक्सिजन, सी सूर्यप्रकाश, आणि डी दिलंय आपल्याला नायट्रोजन. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असतं. सो याचं जे उत्तर आहे सूर्यकिरण. याचं उत्तर आहे सी सूर्यप्रकाश, हे त्याचं उत्तर आहे.
सूर्यप्रकाश. आता एखादं झाड काय करतं की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जे ट्रीज सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची किमया निसर्गामध्ये फक्त आणि फक्त ग्रीन प्लांट हरित वनस्पतीकडेच असते. म्हणजेच आपण त्यांना ऑटोट्रॉफस असं एक म्हणत असतो. स्वयंपोषी असेल आणि काही परपोषी देखील असतात, हेटेरोट्रॉफस. सो म्हणून इथे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं जातं वनस्पतींकडनं, म्हणून आपण तिला अन्न साखळीमध्ये ॲज अ प्रोड्युसर, ज्याला आपण उत्पादक असं देखील म्हणत असतो. त्याच्यानंतर असतं प्रायमरी म्हणजे प्राथमिक ग्राहक, प्रायमरी, द्वितीय आणि तृतीय श्रेणी असेल. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असेल. आता इथे हरिण लिहूयात आपण प्रायमरी मध्ये, दोन द्वितीय मध्ये कोल्हा असेल आणि तृतीय मध्ये असेल तर वाघ, आणि चौथं जे असतं विघटन म्हणजे त्याला डिकम्पोज प्रोसिजर असं म्हणतो. डिकम्पोज प्राण्याचं अथवा वनस्पतीच्या शरीराचं डिकम्पोज बॅक्टेरियांमार्फत होतं. सो ही प्रोसिजर असते. सो याच्यामध्ये हा सर्वात जास्ती महत्वाचा जो रोल आहे सूर्यप्रकाशाचा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपण अभ्यासूया. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत असा प्रश्न विचारलाय. ए मध्ये दिले आपल्याला 4, त्यानंतर बी मध्ये दिलंय 6, सी 8 आणि डी 10 दिलंय. सो या 4 ऑप्शन पैकी जर बघितलं तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बी आहे. ओके, आता जाणून घेऊयात. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता प्रशासकीय विभाग म्हणजे काय, तर आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासन सुरळीत, पारदर्शक आणि गतीने चालावं यासाठी राज्य सरकारचे एकूण असे वेगवेगळे विभाग, प्रशासकीय विभाग तयार केले गेलेत. आणि या प्रशासकीय विभागाचा जो प्रमुख असतो तो असतो महसूल आयुक्त, ज्याचं पुढे इतर अधिकाऱ्यांवर म्हणजे जिल्हाधिकारी आणि इतर त्या प्रशासकीय याच्यावरती पूर्ण नियंत्रण असतं आणि रिपोर्टिंग असतं त्या अधिकाऱ्यास, किंवा ज्या जिल्हाधिकाऱ्याकडनं महसूल आयुक्तांना रिपोर्टिंग असतं. आता महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. त्या दरम्यान महाराष्ट्रात बघा 26 जिल्हे होते आणि त्याच वेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये 4च प्रशासकीय विभाग होते. किती होते? फक्त 4. हे पण लक्षात असू दे आपण. आणि ज्यानंतर आता सध्या जर बघितलं आता जिल्ह्यांची संख्या देखील वाढली. ऍक्च्युली आपण 36 पालघर पर्यंत 36, आता पुढचा उदगीर, 37 लातूर किंवा इतर जिल्ह्यांची देखील आता नवीन यादी पुढे येईल. सो अजून आहे 36 पालघर आहे आणि एकूण प्रशासकीय विभाग सध्या झाली 6, म्हणजे याचा उल्लेख आहे 6. 6 कोणकोणती बघा. पहिला कोकण, दुसरा जसा की कोकण नंतर पुणे असेल, 3 मराठवाडा, छत्रपती संभाजी नगर, चौथा असेल नाशिक, 5वा अमरावती आणि 6वा जो आहे नागपूर प्रशासकीय विभाग. अशी किती झाली? 6. सर्वात मोठा क्षेत्रफळानुसारचा आहे तर मराठवाडा संभाजीनगर आणि सर्वात छोटा असेल तर कोकण आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे बी 6. पुढचा प्रश्न अभ्यासूया. सो असेच प्रश्न आपल्याला परीक्षांच्या मध्ये विचारले जातात आणि म्हणून आपण ह्या सिरीज मध्ये, ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण विविध असे प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्नांचा अभ्यास करतो आहोत. आपण देखील विद्यार्थी मित्र अभ्यास करताना PYQचा अंदाज घ्यायलाच पाहिजे. पण आपण टिक्कर मराठी सरळ सेवा या YouTube वरील जेवढे जे काही विविध विषयाचे लेक्चर्स असतात, आपण न चुकता आठवणीने ते आपण अभ्यासा बघा, जेणेकरून आपल्याला फायदा होईल. आपल्यासोबत आपल्या मित्रांना देखील सांगा. आणि म्हणून आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला विविध असेच जे अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याची जी सिरीज आपण जी सध्या सुरू केली, अजून देखील खूप साऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहोत. म्हणून रेग्युलरली आपण हे व्हिडिओ बघत चला आणि मित्रांनो न चुकता लाईक देखील करा. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न दिसतोय बघा. ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले असा प्रश्न विचारलाय. ओझोन डिप्लेक्शनच्या संदर्भातला क्वेश्चन आहे.
पर्याय दिलीत ए मध्ये 1960, बी 1966, सी 1975, डी दिलंय 1985. सो याचं योग्य उत्तर आहे डी 1985. सो इथे 1985च्या दरम्यान पहिलं बिबर आढळलं, जे की त्यावेळेस अंटार्क्टिका या खंडात. तर अंटार्क्टिका खंड हा पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात आहे? दक्षिण गोलार्ध, की जिथे साऊथ पोल, जिथे हा पूर्ण बर्फाळ प्रदेश आहे, मायनस मध्ये त्याचं तापमान असतं आणि जिथे शास्त्रज्ञ फक्त अभ्यासासाठी तिकडे पोहोचत असतात. आता इथे झालं असं होतं की आपल्या भूपृष्ठापासून 31 ते 35 किलोमीटर अंतरावर एक ओझोनचा काय असतो, महत्वाचा लेयर असतो आणि त्याच्यामध्ये O3 नावाचा वायू असतो. सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरण आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये आपण अल्ट्राव्हायलेट रेज असं म्हणतो, तो O3 वायू काय करत असतो, त्या किरणांना शोषून घेतो आणि पृथ्वीवर जीवसृष्टीचा बचाव करतो. अशा वेळेस घटना घडली होती की ज्या वेळेस की 75% त्या ओझोनमध्ये घट आढळली शास्त्रज्ञांना आणि ते फर्स्ट ओझोन डिप्लेक्शन झालंय अंटार्क्टिका खंडामध्ये. आणि म्हणून मग पुढे अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञाने जी परिषद भरली होती, 85लाही झाली होती परिषद, पण जी खऱ्या अर्थानं मूळ आणि जी परिषद होती ही महत्वाची 16 सप्टेंबर 1987ला मॉन्ट्रियल हे ठिकाण आहे कॅनडा देशामध्ये, ज्याला आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असं देखील म्हणतो, कॅनडा देशात पार पडली. म्हणून विद्यार्थी मित्र बघा, बऱ्याच वेळा हा प्रश्न आपल्याला विचारला जातो की 16 सप्टेंबर हा दिवस जगात काय म्हणून साजरा केला जातो. सो याचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न अभ्यासूया. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारलाय. ए दिलंय राजस्थान, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश आणि डी दिलंय पश्चिम बंगाल. ओके, 4 ऑप्शन्स दिली. पंचमढी हे मध्य प्रदेशात आहे, याचं उत्तर योग्य उत्तर आहे सी. ओके, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये पंचमढी नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. पंचमढी होशंगाबाद जिल्हा आहे, होशंगाबाद. आणि खास करून पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण हे सातपुडा पर्वत रांगेत येतं, सातपुडा पर्वत रांगेत. आणि म्हणून त्यांच्याकडचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, पर्यटनाला खूप चांगल्या पद्धतीने एक चालना मिळते. आणि ह्याद्वारे पंचमढी हे टायगरसाठी रिझर्व्हर देखील आहे. टायगर रिझर्व्हर म्हणून अनेक पक्षी, प्राणी, वन्यजीव आपल्याला आणि ह्या ठिकाणी वनस्पती आपल्याला बघायला मिळतात. सो म्हणून जसं आपण महाबळेश्वर आपल्याकडचं प्रसिद्ध आहे, तसंच मध्य प्रदेशातलं सर्वात थंड हवेचं ठिकाण म्हणून आपण पंचमढी लक्षात घ्यायचं, एमपीतला. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. लोकपालची नियुक्ती कोण करते असा प्रश्न विचारलाय. ए मध्ये मुख्यमंत्री, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी अर्थमंत्री. सो याचं योग्य उत्तर आहे बी. आता राष्ट्रपतींद्वारे लोकपालची नियुक्ती केली जाते. एक महत्वाचं हे की ज्याचं जे आपल्याला जे कार्य असतं, शासकीय अधिकारी असेल आणि जसं की शासनामध्ये प्रशासकीय लेवलला जर भ्रष्टाचार झाला तर त्याची चौकशी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कार्य जे कोणाकडनं होत असतं, लोकपाल असेल. ओके, प्रशासकीय लेवलवरती जो काही भ्रष्टाचार होतो आणि ते अधिकारी असेल किंवा भ्रष्टाचार कसा झाला का याच्यावरती न्याय म्हणजे अभ्यास करण्यासाठी किंवा तो अभ्यास केला जात असतो किंवा त्या माध्यमातून ते बघितलं जातं कामकाज. सो म्हणून लोकपाल असेल, ज्यांची नियुक्ती कोण करत असतं, देशाचे राष्ट्रपती. पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न. मुर्रा ही खालीलपैकी कशाची जात आहे असा एक प्रश्न आपल्याला विचारलाय. ए गहू, बी आंबा, सी म्हैस दिलंय, डी दिलंय गाय दिलंय. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सी म्हैस, बफेलो हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपल्याला एक जात जशी विचारली तर बऱ्याच वेळा आपल्याला मागील काही प्रश्नपत्रिकांमध्ये असाच हा प्रश्न जर विचारला गेला आपल्याला तर तो असाही येऊ शकतो की भारतातील सर्वात जास्त दूध देणारी म्हशीची जात कोणती.
सो याचं उत्तर आपल्याला काही याच्यामध्ये मुर्रा पण दिलंय आणि काही याच्यामध्ये जाफराबादी पण दिलंय. जाफराबादी, पण योग्य उत्तर आपण जाफराबादी हेच द्यायचं. मुर्रा देखील आहेच. सो पंजाब वगैरे राज्यात आपल्याकडे ह्या हरियाणा पंजाब असेल या भागामध्ये आढळतात. ओके, सो हे एक असेल. आणि गायीची जात विचारली, सर्वात जास्त दूध देणारी भारतीय, तर साहिवाल हे उत्तर द्यायचं आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन अभ्यासूया. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? आता इतिहासातला हा प्रश्न विचारला गेलाय की ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारतामध्ये, ब्रिटिशांचं आगमन झालं 1600 मध्येच, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. सुरत हे पहिली वखार असेल आणि त्या दरम्यान मग खूप पुढे व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारतात विविध विकासात्मक कामं देखील हाती घेतली होती त्यांनी, आणि त्यातलाच एक म्हणजे रेल्वेचा विषय. हे दिलंय ऑप्शन मध्ये लॉर्ड माउंट बॅटन, बी लॉर्ड रिपन, सी लॉर्ड लिनलिथगो, आणि डी दिलाय लॉर्ड डलहौसी. रेल्वे म्हटलं तर याचं उत्तर जाते लॉर्ड डलहौसी. डी उत्तर योग्य आहे. डी लॉर्ड डलहौसी. ओके, लॉर्ड डलहौसी. सो 1853 मध्ये आपल्याकडे डेट होती 16 एप्रिल 1853. मुंबई ते ठाणे अशी पहिली रेल्वे आपल्याकडे धावली, आणि त्यासाठी सिंध साहेब किंवा साहिब म्हणूयात आपण, साहिब व सुलतान ही 3 इंजिन्स त्या ठिकाणी जोडली गेली होती, आणि म्हणून त्या काळामध्ये वाफेचं इंजिन आणि एक सुरुवात झाली. ब्रिटिशांना याचं योगदान जात आहे. आणि आज देशामध्ये जर बघितलं तर दररोज त्या ठिकाणी 13,000 प्लस रेल्वे गाड्या धावत आहेत. भारतामध्ये रेल्वेला पूर्ण मॅनेजमेंट करण्यासाठी 18 रेल्वेची मुख्यालय देखील आहेत. आणि म्हणून आज सर्वात जास्त रोजगार देणारा जर कोणतं क्षेत्र असेल भारतातलं, तर त्याचंही उत्तर देता येईल आपल्याला रेल्वे. ओके, रेल्वे विभाग. सो याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. चलो पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघूयात. सो असे विविध प्रश्न आपण अभ्यासा विद्यार्थी मित्र, आणि जेणेकरून आपल्याला आगामी होणाऱ्या ज्या 2025 मधल्या आत्ताच्या ज्या पुढच्या परीक्षा होतील त्यामध्ये आपल्याला विविध विषयाचा अभ्यास करा. आपल्याला फक्त सीमित एक विषयाचा अभ्यास करून चालणार नाहीये, कारण आपल्याला प्रत्येक विषयातनं थोडे थोडे मार्क जमवायचे, तेव्हाच आपण कुठेतरी आपल्या मेरिटमध्ये बसणार आहोत. आणि या मेरिट पर्यंत नेण्यासाठी, तुम्हाला पास करण्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब प्लॅटफॉर्मवरची पूर्ण एक्सपर्ट फॅकल्टी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला नक्कीच याचा पूर्ण फायदा होणार आहे. बघूयात नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? व्होल्कॅनो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्होल्कॅनो असं म्हणत असतो. ए बॅरन बेट, बी लक्षद्वीप, सी कच्छ, डी माजुली बेट. याचं योग्य उत्तर आहे बॅरन बेट. बॅरन बेट व्होल्कॅनो. आता हा जो काही ज्वालामुखी आहे, पहिला आपल्या जिवंत म्हणूयात त्याला, ऍक्टिव्ह जिवंत ज्वालामुखी. आता याचं जे ठिकाण आहे बॅरन नावाचं बेट आहे, बॅरन बेट हे ठिकाण आहे भारतातलं अंदमान व निकोबार या ठिकाणी. आता लास्टला हे 2021 मध्ये वगैरे ऍक्टिव्ह झालं होतं, चर्चेत होतं. बॅरन बेट हे एकमेव आपल्याकडचं ऍक्टिव्ह. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसं ऍक्टिव्ह सतत हे करणं म्हणजे ऍक्टिव्ह सतत असणारा व्होल्कॅनो इरप्शन होणारा, निद्रिस्त अवस्थेतला असेल, आणि असे त्याचे काही प्रकार आहेत. आता भूगर्भातनं तप्त लावारसवरती पृथ्वी पृष्ठभागावरती येणं आणि त्या दरम्यानच ते लिक्विड टू सॉलिड होतं, म्हणून आपल्याकडे पठारं असतील, आपल्याकडची माळ रान डोंगर असतील, ही त्याचाच एक बेस आहे तयार होण्याचं रिझन असेल. सो जगात बऱ्याच ठिकाणी हे होत असतं, त्यातलाच आपल्या भारतातला एकमेव विचारला गेला तर बॅरन बेट आहे. सो हा प्रश्न हमखास येऊ शकतो आपल्याला, कारण ह्याच्या आधी बऱ्याच परीक्षांना तो विचारला गेला. बॅरन बेट लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो असा क्वेश्चन विचारलाय. ए ओझोन, बी हेलियम, सी कार्बन मोनॉक्साईड, आणि डी दिलाय हॅलोन्स. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सी कार्बन मोनॉक्साईड. आता हा कार्बन मोनॉक्साईड जो आहे, कार्बन मोनॉक्साईड जे आपले स्वयंचलित वाहन आहे त्याच्यातून हा फेकला जातो, आणि त्याच्यामुळे याच्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण हे होत असतं.
आणि आज जर बघितलं आपण वायू प्रदूषण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी भारत सरकारने आपल्याकडे BS6 नावाची टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला एकूण वायू प्रदूषण हे कमी करता येईल, कार्बन इमिशन घटवता येईल. कारण जागतिक पातळीवरती अमेरिका, चीन आणि भारत सर्वाधिक जास्त कार्बन उत्सर्जन करणारे देश ठरतायत आणि म्हणून दरवर्षी त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरती वायू प्रदूषणाचा जो रेशो लागतो त्याच्यामध्ये आता हल्ली 2025 मध्ये जगातला सर्वात प्रदूषित देश बनलाय चाड. आणि इवन जगातील सर्वात जास्त शहरं भारतामध्ये आहेत. कारण वर्ल्ड पोल्युशनची जर कॅपिटल आपल्याला विचारला गेला प्रश्न तर त्याचं उत्तर द्यायचंय दिल्ली आहे. सो म्हणून कार्बन घटवण्यासाठी विशेष प्रयत्न त्या ठिकाणी होताना बघतोय आपण ह्या ठिकाणी. हे BS6 टेक्नॉलॉजी आणि 15 वर्षाची जर वाहनं असतील तर त्यासाठी भारत सरकार स्क्रॅप पॉलिसी देखील आपल्याकडे आणलेली आहे. म्हणून पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार विविध उपाययोजना करत असतात आणि म्हणून असाच प्रश्न त्याला बेस धरून जर आपण करंट ओरिएंटेड अभ्यास त्याचा केला तर अजून जास्त फायदा होईल आपल्याला. ठीक आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. पुढे जाऊया. राज्याचे राज्यपाल राज्यात कार्यरत असलेल्या विद्यापीठांचं काय असतात? आता हा ग्राम प्रशासन किंवा आपण पंचायत राज रिलेटेड पॉलिटी रिलेटेड क्वेश्चन विचारलाय. ए दिलंय प्राध्यापक, बी उपकुलपती, सी दिलंय रजिस्ट्रार आणि डी दिलंय पदसिद्ध कुलपती. याचं योग्य उत्तर आहे डी पदसिद्ध कुलपती. आता त्या युनिव्हर्सिटीचे त्या विद्यापीठाचे राज्यपाल हे त्या विद्यापीठाचे काय असतात? पद सिद्ध कुलपती असतात. म्हणजेच आपल्याला प्रत्येक जे काही समारंभ असतं विद्यापीठातलं तर त्याचे प्रमुख म्हणून ते पद भूषवत असतात. मग विद्यार्थ्यांना ज्या पदवी प्रदान सोहळा असेल किंवा इतर महत्वाचे प्रोग्राम्स असतील त्याच्यामध्ये राज्यपालाचा एज्युकेशन सिस्टीम मध्ये एक महत्वाचा रोल. कारण आपल्या राज्याचे एव्हरी स्टेट घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सो याचं उत्तर आहे डी पदसिद्ध कुलपती. पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? ए 1828, बी 1848, सी दिले 1885, डी दिले 1898. याचं योग्य उत्तर आहे 1885 मध्ये. आता मुंबईमध्ये त्या ठिकाणी याचं जी काही स्थापना झाली आणि त्याचं पहिलं अधिवेशन असं म्हणूयात आपण, पहिलं अधिवेशन स्थापनेनंतरचं जे आहे ते मुंबईमध्ये पार पडलं होतं. हा संस्कृत तेजपाल जे काही कॉलेज म्हणूयात किंवा जे ठिकाण म्हणूयात त्या ठिकाणी, आणि उमेशचंद्र बॅनर्जी उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष देखील राहिले त्या काळात, पहिले अध्यक्ष. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि स्थापना असेल जसं 1885 आणि तिथलं ठिकाण असेल किंवा अध्यक्ष असतील, सो म्हणून सुरुवात झाली आपल्याला दिसून येत आहे. पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. तर ग्रामीण भागामध्ये देखील बरीच आंदोलनं झाली. त्यातलं पहिलं जे आंदोलन जे काही इथलं आपल्याला म्हणूयात त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक जे अधिवेशन म्हणूयात जे ग्रामीण भागात पार पडलं होतं फैजपूर, जे उत्तर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातलंच ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यातलं. सो ते देखील आपण लक्षात घ्यायचं. पुढे जाऊयात. श्वेतक्रांती धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? धवल क्रांती. ए दिलंय मत्स्य उत्पादन, बी दिलंय दुग्ध उत्पादन, सी फलोत्पादन, डी दिलंय बटारा उत्पादन. सो याचं उत्तर आहे बी दुग्ध उत्पादन. सो धवल क्रांती दूध उत्पादनाच्या संदर्भात. ओके, दुग्ध उत्पादन. आता आपल्या भारतामध्ये आज जगामध्ये भारताचा जर क्रमांक बघितला आपण प्रथम क्रमांकावरती आहे. कशाच्या बाबतीमध्ये? दूध उत्पादनाच्या संदर्भात. आज डेअरी अग्रेसर राज्य गुजरात आहे कारण तिथे NDDB ची स्थापना झाली, राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था NDDB, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड गुजरात, आणंद 1965. सो ते एक आपण लक्षात घ्या. आणि म्हणून धवल क्रांतीचे प्रणेते जर आपल्याला विचारले गेले तर डॉक्टर वर्गीस कुरियन, इंडियाज मिल्क मॅन, ते पण लक्षात असू दे.
कारण त्यांच्याच माध्यमातून आणि वर्ल्ड बँकेची मदत घेऊन भारत सरकारने 1970 मध्ये जगातला सर्वात मोठा दूध महापूर योजनेचा कार्यक्रम आपल्याकडे भारतात राबवला गेला होता. दूध महापूर योजना 1972 त्याचं वर्ष. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न जाणून घेऊया. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा फक्त कोणत्या ठिकाणी दर 144 वर्षांनी भरतो? ओके, आता पूर्ण कुंभ देखील आपण 12 वर्षाचं असतं आणि त्यासोबत पुढे जर बघितलं एक शब्द वापरलाय महाकुंभ, जो 144 वर्षांनी भरतो. ऑप्शन दिलीत ए नाशिक, बी हरिद्वार, सी उज्जैन, डी दिलंय प्रयागराज. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी प्रयागराज. प्रयागराज इथे 144 वर्षांनी कुंभमेळा हा भरत असतो. आता नुकतंच लास्टला पार पडला इथे 24-25च्या दरम्यान आपण जर बघितलं. सो प्रयागराज हे ठिकाण आहे. आता प्रयागराज हे ठिकाण आहेत उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेश आणि प्रयागराज हे ठिकाण जसे की वसले गंगा नदीवर. गंगा नदी वाहत येते युपी मध्ये. ऍक्च्युली इथे 3 नद्यांचा संगम आहे. पहिली नदी जसं आहे गंगा, दुसरी आहे यमुना आणि एक गुप्त नदी आहे ती आहे सरस्वती. गुप्त नदी हे ठिकाण आहे प्रयागराज. ओके, उत्तर प्रदेश. सो इथे सर्वात मोठा म्हणजे 144 वर्षांनी कुंभमेळा हा भरत असतो. बाकी जर बघितलं आपण तर 16-17च्या दरम्यान देखील युनेस्कोनं अमूर्त वारसा म्हणून कुंभमेळ्याला स्थान दिलंय आणि म्हणून एक पवित्र जगातला सर्वात मोठा फेस्टिवल हा आपल्या भारतामध्ये होत असतो. जसं की इतर ठिकाणी देखील होतात. नाशिक गोदावरी नदीवरती तर 12 वर्षा जो आता 26-27 मध्ये डेट घोषित झाल्या. हरिद्वार गंगा नदी उत्तराखंड. उज्जैनला शिप्रा नदी आहे MP मध्य प्रदेश. आणि प्रयागराजला आपण 3 नद्या बघितल्यात गंगा प्लस यमुना प्लस सरस्वती. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी प्रयागराज. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचं ठिकाण आपल्याला विचारलंय की सर्वात कमी पाऊस आपल्याकडे कोठे होतो असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आलाय. ओके, सो ए दिलंय दहिवडी सातारा, बी आंबोली सिंधुदुर्ग, सी जत सांगली दिलंय, डी दिलंय शहादा नंदुरबार दिलेत. असे 4 ऑप्शन्स दिली. सो सर्वात कमी विचारलाय. आपण प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे, इथे घाई नको. सो याचं उत्तर आहे ए दहिवडी सर्वात कमी पाऊस. आता दहिवडी हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात जिथे 29 सेंटीमीटर म्हणजे सर्वात कमी पाऊस त्या भागामध्ये होतो. आणि जसं की आपण याचं अभ्यास करत असताना हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, जसा की हा सह्याद्री पर्वत आहे. उदाहरणार्थ इथे लिहितो मी सह्याद्री पर्वत. आता याच्या पश्चिम बाजूला इकडे अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राकडनं निघणारे जे सागरी वारे असतात, अरबी समुद्राच्या माध्यमातून निघणारे जे सागरी वारे असतात त्यांना हा जो पश्चिम घाट आहे आपला म्हणजे आपण महाराष्ट्रात त्याला काय बोलतो सह्याद्री पर्वत, हा अडवतो, वाऱ्यांना ब्रेक करतो. म्हणून सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या भागात म्हणजे हा पूर्व भाग आहे. पूर्व भागामध्ये बघा अहिल्यानगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सांगली असेल, पुणे सातारा जिल्ह्याचा पूर्वेकडचा भाग असेल, अशा प्रत्येक जिल्ह्याचा भाग असेल की जिथे पाऊस कमी होतो. म्हणून हा दुष्काळाच्या भागात म्हणजे कोरडो क्षेत्र देखील म्हणून ओळखलं जातं. सो दहिवडीला सर्वात कमी पाऊस आहे. आणि याच प्रश्नाच्या अपोजिशन मध्ये गेलो, जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रातला तर तो इकडे कोकणामध्ये होतो कारण ह्या भागात. आणि सर्वात जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रातला होतो आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग, हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. सो आंबोली असेल तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस आंबोलीमध्ये होतो. तर कमी कुठे होतो दहिवडी सातारा. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत असतो? आता बघा नागरिक शास्त्रातला हा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय की पोलीस पाटील आणि ज्याचं ज्यावरनं नियुक्तीचा क्वेश्चन आहे. ए जिल्हाधिकारी, बी DYSP, सी उपविभागीय अधिकारी, डी दिलंय जिल्हा पोलीस अधीक्षक. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उपविभागीय अधिकारी, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये SDM असं देखील म्हणतो, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. ओके,
सो या अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य सरकार करत असतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षेतनं. सो म्हणून जे काही पोलीस पाटील हे जे पद आहे, पोलीस पाटील, आता ह्या पदाची निर्मिती बऱ्याच काळापासून आहे आणि म्हणून त्यांचं जे मुख्य रोल असतं, मुख्य कार्य, की गावातील कायदा सुव्यवस्था आणि या संदर्भात लक्ष देणे. प्रथम काही घटना घडलीच तर प्रथम रिपोर्ट्स हा पोलिसांपर्यंत पोहोचवणे किंवा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवणे, अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणे आणि कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी त्यांची बरीच मदत ग्रामीण भागात होत असते. आणि म्हणून ह्या पदासाठी किंवा ह्या पदाची जी नेमणूक असते ते उपविभागीय अधिकारी करत असतात. सो याचं उत्तर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन. गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला? गोग आगरकर दिलंय ए मध्ये, बी विनायक दामोदर सावरकर, सी लोकमान्य टिळक आणि डी दिलंय महात्मा गांधीजी. आता 4 ऑप्शन्स आपल्याला दिले, याचं योग्य उत्तर आहे सी, लोकमान्य टिळक यांच्याकडून गीता रहस्य. तर श्रीमद भगवद्गीता आणि ज्याद्वारे आपल्याला की एक जो त्यातनं आदेश जो दिला गेलाय की माणसाचं कर्तृत्व, वागणं आणि जे काय असेल याच्यातनं, सो याच्यातनं देखील तोच बोध घेऊन त्या ठिकाणी माणसाचं जे कर्तृत्व आहे ते कसं असावं ह्याद्वारे देखील याच्यातनं बराच बोध दिलाय. सो ज्यावेळेस लोकमान्य टिळक हे मंडालेच्या तुरुंगात होते, मंडाले हे ठिकाण येतं, त्यावेळेस ब्रह्मा म्हणजेच आत्ताचा जो देश आहे ब्रह्मदेश आपण म्हणायचो, म्यानमार, म्यानमार, त्यावेळेस गीता रहस्य ह्या ग्रंथामध्ये त्यांनी हा ग्रंथ जो आहे तो त्या ठिकाणी कोणी लिहिला असा प्रश्न विचारलाय. उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी. सो असे विविध क्वेश्चन आपल्याला इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, सामान्य म्हणजे विज्ञान असेल, जनरल सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स, बायो, जीवशास्त्र हे संपूर्ण विषय आणि इतर चालू घडामोडीशी निगडीत असेल, जी के आणि GS बेस असेल, तर विविध प्रश्न आपण विद्यार्थी मित्र अभ्यासा. कारण आगामी 2025 मध्ये विविध परीक्षा ह्या होणार आहेत, ज्यासाठी आपल्या सर्वांची तयारी खूप चांगल्या पद्धतीने ती गतीने पाहिजे आणि चांगलं एक काम तुम्ही अभ्यासाचं करा. तुमच्यासोबत आम्ही आहोत. टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलवरनं आपण खूप असे वेगवेगळ्या लेक्चरचा अभ्यास इथे करणारच आहोत. तुम्ही हे रेग्युलर अभ्यासा आणि ज्यासाठी आपण नवीन असाल तर आपल्यापर्यंत हे सर्व जी माहिती मिळवण्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचसोबत आपल्याला टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, जिथे संपूर्ण माहिती दिलेली असते आणि ज्याद्वारे आपल्या मित्रांना देखील त्याची माहिती द्या आणि व्यक्तिशः आपणही चांगला अभ्यास करा. सो असेच नवीन नवीन आपण टॉपिक्स बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरलाही आपण असेच विविध अतिसंभाव्य प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. सो तुम्हा सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.